वास करतं आणि आपण त्या देवीच्या शक्तीचा जागर मांडलेला आहे. तिच्या 9 रूपांची आपण पूजा करत असतो. रसिक हो, या नवरात्रीमध्ये मग ती पाककुलेची अन्नपूर्णा असो, समृद्धीची लक्ष्मी असो, विद्येची सरस्वती असो किंवा मग शक्तीची काली, सौंदर्याची गौरी, अशा वेगवेगळ्या पैलूंच्या रूपात तिची उपासना करतो, तिची पूजा करतो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या बरोबरीनं वावरते आत्ता. मग ते प्रत्येक क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असो, संरक्षण असो, राजकारण असो आणि क्रीडा क्षेत्रही तितकंच महत्त्वाचं आहे. तिथे मुलीच काय पण स्त्रिया सुद्धा अग्रेसर आहेत. आज आपल्या या कार्यक्रमात अशाच एका स्त्री शक्तीचा गौरव किंवा तिच्या कार्यकर्तृत्वाविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर त्या आहेत डॉक्टर शर्वरी इनामदार. हे नाव आपल्या परिचयाचं असेलच. MD आयुर्वेद, फिजिशियन आणि न्यूट्रिशन कन्सल्टंट आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या वर्ल्ड चॅम्पियन पॉवर लिफ्टर, म्हणजे MD आयुर्वेद आणि जागतिक विजेती पॉवर लिफ्टर सुद्धा आहेत. आजवर अनेक पुरस्कार, अनेक सन्मान, म्हणजे भारतासाठी 20हून अधिक आंतरराष्ट्रीय सुवर्ण आणि रजत पदकांची कमाई केलेली आहे. 12 वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावलेलं आहे आणि त्याच्या बरोबरीनं मास्टर खेळाडू असून सुद्धा ओपन नॅशनल बेस्ट लिफ्टर टायटल जिंकणाऱ्या भारतातल्या त्या पहिल्या खेळाडू आहेत, पॉवर लिफ्टर आहेत. तर आपण त्यांचं आपल्या या कार्यक्रमात स्वागत करूया. हॅलो. हॅलो. नमस्कार शर्वरीताई. नमस्कार. आपलं आमच्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. मी आत्ता तुमच्याविषयी सांगत असताना तुमचे जे सगळे मेडल्स तुम्ही ज्या जिंकलेले आहेत, सगळी पदकं, त्याची यादी खरं तर खूप मोठी आहे, पण ती आत्ता बोलण्याच्या याच्यात सगळ्या गोष्टी येतीलच. पण आता उल्लेख केलाय पॉवर लिफ्टिंगचा आणि तुम्ही आता 40च्या आहात, बरोबर ना? आणि तरीही तुम्ही या खेळात अजूनही तितक्याच उत्साहानं सहभागी होताय आणि आता जागतिक स्पर्धा जिंकण्यासाठी सुद्धा जाणार आहात येत्या काही दिवसात, बरोबर ना? हो, बरोबर. बरं, आता सुरुवात करताना ना मला पहिल्यांदा एक प्रश्न असा विचारायचा आहे की पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंग याच्यामध्ये थोडासा गोंधळ होतो लोकांचा. असं वाटतं या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. तर नेमकं काय आहे पॉवर लिफ्टिंग हे आधी सांगा आम्हाला. खरं तर वजन उचलण्याचा कुठलाही प्रकार असला की त्याला मराठीचं इंग्रजीमध्ये भाषांतर वजन उचलणे वेट लिफ्टिंग असं म्हणण्याचं आपल्याकडे प्रघात आहे. पण तुम्ही बघितलं असेल की वेट लिफ्टिंग या खेळामध्ये वजन खांद्याच्या वर जातं, म्हणजे क्लीन अँड जर्क आणि स्नॅच हे 2 प्रकार असतात. फेकलं जातं वजन वर. आणि पॉवर लिफ्टिंग मध्ये जमिनीवरून वजन उचलणे याला डेडलिफ्ट म्हणतात. आपण इंडियन टॉयलेट मध्ये जसं 2 पाय वर खाली बसतो त्याला स्क्वॉट असं म्हटलं जातं. वजन खांद्यावर घेऊन उठाबशी काढणे म्हणजे स्क्वॉट असतो. आणि बेंचवर झोपून बारबेलला प्लेट्स लावलेले असतात, तो बेंच जो आहे तो छातीवर टेकून ढकलणे याला बेंच प्रेस म्हटलं जातं. असं स्क्वॉट, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या 3 लिफ्टची टोटल हा पॉवर लिफ्टिंग नावाचा गेम असतो. तर थोडासाच फरक आहे. वजन उचलणेच पण वेगवेगळ्या प्रकारांनी उचलणे असं म्हणता येईल की वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग मध्ये फरक आहे. म्हणजे आता गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत की पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंग म्हणजे नेमकं काय. पण तुमची कशी सुरुवात झाली होती? तुम्ही कशा काय या क्रीडा प्रकाराकडे वळलात? खरं तर खूप मजेशीर म्हणता येईल मी या क्षेत्रात आले ते. कारण मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातली आहे मी, महाराष्ट्रीयन मुलगी आणि बुद्धिजीवी पार्श्वभूमीतून आहे. त्यामुळे वजन उचलणं म्हणजे गुडघ्यातली कामं, शक्तीची मेहनतीची कामं जी आहेत त्याला प्रतिष्ठा नाही. मग लग्न मी लवकर केलं कॉलेजला असतानाच. माझे मिस्टर जे आहेत ते पण आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, 10 वर्षांनी मोठे आहेत माझ्यापेक्षा. शिकायला जात होते मी त्यांच्याकडे. आणि मग लग्न झाल्यावर शिक्षण चालू असतानाच मला ऋतुपर्ण मेघवर्ण दोघंही झाले खरं तर. मग योगासनं, प्राणायाम, चालणं, ट्रेकिंग, सायकलिंग ह्या गोष्टी मी करतच होते. आणि माझं दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये मी काही वजन वगैरे एवढं वाढू दिलेलं नव्हतं. मी एकदम शिस्तीत जागेवर आले होते पुन्हा. आणि माझ्या मिस्टरांना मात्र जिमच्या व्यायामाची आवड पहिल्यापासूनच आहे. तर छोटा ज्यावेळेस 4थीत जायला लागला त्यावेळेस शाळा पूर्ण वेळ होते, मुलांसाठी एवढा वेळ जो द्यावा लागतो सकाळच्या वेळातला तो जरा कमी होतो. ते मला म्हणाले चल तू पण माझ्याबरोबर जिमला. मी म्हटलं त्यांना ते
पैसे भरून त्यांचीच वजन उचलायला मी काही येणार नाही म्हटलं. माझं फिटनेस व्यवस्थित चालू आहे. आणि आयएमडी स्वस्थ वृत्त तोपर्यंत झालेलं होतं माझं. मी पार्ट टाइम टीचर म्हणून पण मेडिकल कॉलेजमध्ये जॉईन झालेली होते. आणि एका आउटडोअर ऍक्सिडेंटमध्ये माझा एल्बो डिस्लोकेट झाला. तर त्याचं रिहॅबसाठी ट्रॅक्शन जे आहे की नाही, डंबेल जे आहे ते धरून उभा राहायला लागणार होतं मला. तर मग दरम्यान त्यांनी एका सो कॉल्ड व्हॅलेंटाईन्स डेला मला स्पिनिंग म्हणजे इंडोर सायकलिंगची मेंबरशिप गिफ्ट केली होती. त्या निमित्ताने मी जिमला जायला लागले होते. आणि मग डंबेल पकडण्यासाठी जेव्हा जिम फ्लोअरवर मी गेले त्यावेळेस तिथे काही मुलं दिसली मला पुशअप्स पुलअप्स वगैरे करताना. ते बघून म्हणजे छान वाटलं. म्हणलं आपण सूर्यनमस्कार घालतो तेव्हा पाचच्या स्थितीला खाली जातोच, पण त्यावेळेला ताण येतो ना जास्त वेळ होल्ड करायला लागलं. मग मी आव्हांना विचारलं, म्हटलं काय हो मला येईल का हे करता. हसायला लागले ते म्हटलं आधी डबल बार डिप्सवर उभी तर लावून दाखव म्हणे. मग उभी राहिले तर लटलटायला लागले, शक्ती नव्हती तेवढी हातामध्ये. आणि मी डबल पोस्ट ग्रॅज्युएट. मग हे कोच हा ट्रेनर हे सांगतोय ते सांगतायत. सो आय वॉज सपोज टू नो इट ऑल बट दॅट वॉज नॉट द केस. आणि मग मी ठरवलं की पुन्हा पुस्तकं उघडायची आणि आपल्याकडे फिटनेस आहे पण शक्ती कमवण्यासाठी काय काय करता येऊ शकतं हे आपल्याला बघायचं. त्या दरम्यान जिम मधले काही लोक कॉम्पिटिशनला जाणार होते. याच स्पर्धेला का? नाही, ती गेल्यावर मला कळलं. म्हणजे ते म्हणाले मॅम तुम्ही पण बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहात. मी म्हणलं आहे कारण त्यावेळेस माझं वजन जेमतेम काहीतरी 48-49 किलो वगैरे होतं. आणि मग ठीक आहे जाऊन बघूया म्हणून मी गेले. आणि कॉम्पिटिशन खेळून झाल्यावर पहिलं डिस्ट्रिक्टचं मेडल मिळाल्यावर मला कळलं की या खेळाला पॉवर लिफ्टिंग म्हणतात. 2016-17 सालची ही गोष्ट आहे. अशा पद्धतीने सुरू झालं. पण तेव्हा तुमचं वय काय होतं? 30-32 वगैरे असेल तेव्हा. पण आता आपण या स्पर्धेला जातोय, पण त्याच्या आधी काही तयारी केली असेल ना? किती महिने किंवा किती दिवस तयारी केली होती त्या स्पर्धेसाठी? ट्रेनिंग कुणाकडून घेतलं होतं? त्यावेळेला स्पर्धेचं रूल्स आणि रेग्युलेशन्स पण मला माहित नव्हते. पॉझिटिव्ह पॉइंट एवढाच होता गात्रत्व. म्हणजे सुडौल शरीर जे आहे की नाही ते ज्या व्यायाम प्रकाराने दिसतं कोइन्सिडेंटली तो व्यायाम प्रकार रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे वजन उचलण्याचा आहे. आणि मग स्त्रियांनी हा करावा की नाही करावा, मला हा झेपेल की नाही, या दरम्यान वजन उचलण्यासाठीची माझी सुरुवात आधीपासूनच झालेली होती. आणि मग पहिल्या कॉम्पिटिशनला म्हणतो ना आपण कर्मधर्म संयोगाने तिथे पोहोचले आणि लागले. आणि नॅशनल पर्यंत कशी बशी पोहोचले आणि खालून पहिला नंबर पण नाही आला. मग तो परस्यूट जो आहे की नाही की आपल्याला खरंच कॉम्पिटिटिव्हली हे खेळायचे की नाही. खूप जास्त स्पर्धा आणि रस्सी खेच जो आहे तो करण्याचा आपला स्वभाव नाहीये. आपण स्वतः म्हणतो की कम्पॅरिझन इज अ थीफ ऑफ जॉय. आणि जाऊन कॉम्पिटिशन खेळणं म्हणजे ॲटमोस्ट फॉर्म ऑफ कम्पॅरिझन आहे. आपण वयाने एवढे वाढलेले आहोत, आपले मुलं लहान आहेत, त्यांना पण मी वेगवेगळ्या खेळांना त्यावेळेस संध्याकाळी दलाला ग्राउंडवर घेऊन जात होते. मग क्लिनिक होतं. हे सगळं ओढाताण आपल्याला झेपणार आहे की नाही या सगळ्याचा खूप काठ्याकूट करावा लागला. आणि फायनली हेल्थ फिटनेस बरोबरच एक्सरसाइज न्यूट्रिशन ह्याच्यातलं अजून एक्स्ट्रा शिक्षण घ्यायचं हे परत 32व्या वर्षी मी डिसाईड केलं. आणि मग मी 6 महिने 8 महिने शिस्तीत परत एकदा म्हणजे थांबून शिकवत पण होते आणि शिकायला जाऊन क्लासरूम मध्ये पण बसत होते. आणि साइड बाय साइड म्हणजे आता गेली 10 वर्ष झाले एखाद्या प्रोफेशनल ऍथलीटचं असेल त्या पद्धतीचं शिस्तीतलं शेड्यूल जे आहे ते मी फॉलो करते. आणि वेगवेगळ्या स्पर्धा ज्या आहेत त्याचं सिलेक्शन क्रायटेरिया पार करून तिथे जाऊन माझं बेस्ट देण्याचा मी प्रयत्न करते. कारण आता तुम्ही मला म्हणालात आता हॅलो हॅलो माझा आवाज येतोय का तुम्हाला आता? मला ना आता कसं आहे, मला थोडक्यात एक गोष्ट सांगा की तुम्ही गेली 10 वर्ष सगळं काम करताय. म्हणजे 9 वेळा राष्ट्रगीत वाजलेलं आहे, नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहात, 40हून अधिक जिल्हा आणि राज्य स्तरावरची किंवा राष्ट्रीय सुवर्ण पदकं आहेत, आंतरराष्ट्रीय सुद्धा आहेत. हा सगळा 10 वर्षाचा प्रवास जो पार पडत होता याच्यामध्ये तुम्ही जिम मध्ये जाणार नाही असं ठरवलं होतं, पण जिम मध्ये गेलात. पण या दरम्यान तुम्ही ट्रेनिंग कोणाकडून घेतली? सुरुवातीला ट्रायल मी तेच सांगतेय की मला एखादी गोष्टीची विषयीची क्युरिओसिटी जर असेल ना तर ती जोपर्यंत मला माझ्या बुद्धीला शमवत नाही तोपर्यंत मी त्याचा पाठलाग करत राहते.
वा 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 वा. जगावरचा सगळा माहितीचा जो साठा आहे ना तो उपलब्ध झालाय. आणि अनफॉर्च्युनेटली पॉवर लिफ्टिंग सारखा जो खेळ आहे तो भारतामध्ये अगदी 50 वर्षापासून खेळला जातो. पण त्याच्यातला क्लासिक पॉवर लिफ्टिंग हा जो प्रकार आहे की नाही, याच्याविषयीचे जे मिथ्स आहेत ना ते प्रचलित सिस्टीम मध्ये खूप आहेत. मला विचारायचं, या प्रश्नाकडे मला यायचं आहे, पण याचं उत्तर ना हे विस्ताराने म्हणजे मोठं होईल. त्यामुळे आता एक काम करूया, आपण याच्यानंतर एक छानसं गाणं ऐकूया. मी तुम्हाला थांबवते आता याकरता, कारण या गाण्यानंतर 7:10 आपल्या इथे मराठी राष्ट्रीय बातम्या, मराठी प्रादेशिक बातम्या असतील आणि त्या बातम्यानंतर 7:20 आपण पुन्हा एकदा आपल्या या ज्या गप्पा आहेत या विषयातल्या आपण त्या नक्की सुरू करूया. आणि आम्हाला ना तुमचा सगळा प्रवास सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. तर थोड्याशा विश्रांतीनंतर असे कहो पुन्हा एकदा आम्ही डॉक्टर शर्वरी इनामदार यांच्याशी पुन्हा संवाद साधणार आहोत. पॉवर लिफ्टिंग, त्यांचा सगळा प्रवास आणि एकूणच हा व्यायाम प्रकार आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे या सगळ्या गोष्टी यातून जाणून घेणार आहोत. तर ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी. आणि यानंतर एक छानसं गीत, त्या गीतानंतर ठीक 7:10 आपण ऐकणार आहात मराठी प्रादेशिक बातम्या. श्रोता, बातम्यांच्या आधी आपण डॉक्टर शर्वरी इनामदार यांच्याशी संपर्क साधला होता. यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेत होतो. त्या आहेत MD आयुर्वेद आणि जागतिक पॉवर लिफ्टर. आता पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंग याच्यामध्ये काय फरक आहे, आणखी कुठल्या कुठल्या याच्यामध्ये गोष्टी येतात, हे सुद्धा आपण सुरुवातीला त्यांच्याकडून जाणून घेतलं होतं. तर आता आपण आणखी ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा आतापर्यंतचा प्रवास जो आहे तो सुद्धा जाणून घेणार आहोत. हॅलो, नमस्कार डॉक्टर शर्वरी. तुम्ही आम्हाला वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग यातला फरक आणि कसे प्रकार असतात हे सुद्धा सांगितलं. आता याच्यामध्ये ना स्ट्रॉंग वुमन टायटल बेस्ट लिफ्टर हे सुद्धा तुम्ही जिंकलेलं आहे अनेकदा. तर याची निवड कशी केली जाते, निकष काय असतात? कोणत्याही शक्तीच्या खेळामध्ये ना बॉडी वेट कॅटेगरीज असतात. म्हणजे आता तुम्ही कुस्ती प्रकार ऐकला असेल, त्यात कसं लाईट वेट, हेवी वेट कॅटेगरीज असतात आणि त्याच्यातून मग एक जण जिंकतो. तसं महिलांमध्ये पॉवर लिफ्टिंग मध्ये 47 किलो, 52 किलो, 57 किलो, 63 किलो, 69 म्हणजे 69 किलो, 76 किलो, 84 आणि 84 प्लस हेवी वेट कॅटेगरीज, अशा कॅटेगरीज असतात. प्रत्येक वेट कॅटेगरीमध्ये त्या कॅटेगरीचं गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ हे मेडल मिळतं, जे जास्तीत जास्त वजन उचलणार त्याला. आणि मग अक्रॉस ऑल वेट कॅटेगरी तुम्ही तुमच्या बॉडी वेट नुसार किती वजन उचललंय. म्हणजे आता समजा माझी वेट कॅटेगरी 57 किलो आहे. आता पूर्वी मी 52ला खेळायचे आणि मी समजा 140चा स्क्वॉट उचलला, 77.5चा बेंच केला आणि 160 किलोचा डेडलिफ्ट केला. तर 375, 380 किलो ही टोटल झाली माझी. तर 85 प्लस वेट कॅटेगरीची जी मुलगी आहे तिने समजा 400 टोटल केली असेल आणि मी 57 किलोची असून मी 380 किलो टोटल केली असेल, तर तिने माझ्यापेक्षा 20 किलो वजन जास्ती उचललंय, पण तिचं बॉडी वेट जे आहे ते 85 किलो आहे ना. आणि बदल घडवून आणणारे लोकांची संख्या कमी नाहीये. मग तुम्ही जो व्यायाम करताय ना तो व्यायाम होतो काय की आपलं शरीर जे आहे ना ते कसं आहे ते ओळखलं नाही किंवा आपण करतो तो. मी 22 वर्ष झाले व्यायाम करतो किंवा करते आणि तरी सुद्धा माझं वजन कमी होत नाही किंवा तरी सुद्धा मला बीपी, डायबिटीज आहे. 42 किलोचे मॅरेथॉन पळतो पण माझं डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर त्याच्या गोळ्याच कधी बंद नाही झाल्या. हे आपल्याला तेव्हाच ऐकायला मिळतं ज्या वेळेला आपली प्रकृती जी आहे की नाही, आपलं शरीराचं बॉडी कॉम्पोजिशन आहे, ब्लड रिपोर्ट्स आहेत, आपली फॅमिली हिस्ट्री आहे, हे आपण विचारात घेतलेलं नसतं. काही लोक जन्मतःच पाप्याचं पित्तर असतात, ते त्यांना स्किनी फॅट म्हणतो आपण. म्हणजे त्यांचं काही कर्तृत्व नसतं, ते बारीक आहेत. तर बारीक आणि जाड तुमचं मेटाबॉलिझम काय आहे ह्याच्यानुसार
जसं तुमचं अन्न ठरतं काय खायला पाहिजे ते, तसंच व्यायामाचा प्रकार पण ठरतो. काय होतं, वेगवेगळ्या ह्या टप्प्यांवर ना बायकांची जी बोन डेन्सिटी आहे ना ती वाढणं हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही ऐकलं असेल ऍस्ट्रोनॉट्स जेव्हा स्पेसमध्ये जातात त्यावेळेला तिथे ग्रॅव्हिटी नसल्यामुळे बोन डेन्सिटी कमी होते. तसं आपण पृथ्वीवर राहतो, इथे ग्रॅव्हिटी आहे, पण रेझिस्टन्स दिला नाही तुम्ही त्याला तर ती बोन्स ब्रिटल होणार ना. अशा वेळेला तुम्ही फक्त योगासन प्राणायाम व्यायाम म्हणून करत असाल ना तर त्याचा तुम्हाला उपयोग नाही होत तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये बदल घडवण्यासाठी. मग वर्षानुवर्ष व्यायाम करतोय पण तरी पण गुडघेदुखी आहे, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, तरी पण डिप्रेशन जात नाहीये, असं ज्या वेळेला असतं ना त्यावेळेस खरं अँटी एजिंग जे आहे ते करण्याची गरज असते. मग ते कोणत्या प्रकारचं अन्नातून आणि वजन उचलण्यातून चांगलं झोपण्यातून वेळेवर होऊ शकतं. म्हणून वजन उचलण्याचा पद्धतशीर व्यायाम इररिस्पेक्टिव्ह एज और जेंडर तुम्ही केलाच. जागतिक हृदय दिवस आहे. अन्नाची नासाडी होण्यापासून म्हणजे ती वाचण्यासाठी म्हणून जागरूकता दिवस सुद्धा आहे. आता याच्यामध्ये बरेचदा ना वयाच्या टप्प्यावर डॉक्टर असा सल्ला देतात की हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे तर तुम्ही वजन उचलू नका, किंवा कंबर दुखतेय, संधिवाताचा त्रास आहे, गुडघे दुखतायत, अशा वेळेस सुद्धा तुम्हाला जिने चढू नये, वजन उचलू नये असा सल्ला दिला जातो. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. ह्या प्रसंगी मी तुम्हाला आठवण करून देते की मॅरेथॉन पळता पळता हार्ट अटॅक येऊन मेला. सिंहगडला ट्रेकला गेला होता आणि हार्ट अटॅक आला. ह्या बातम्या तुम्ही जिम मध्ये व्यायाम करत होता आणि हार्ट अटॅक येऊन मेला. खूप येत आहेत अशा बातम्या. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, घरात काउचवर बसून चिप्स खात टीव्ही बघणारा माणूस मरतो त्याची बातमी होत नाही. आणि मजा अशी आहे की ह्या सगळ्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत. तुम्हाला जो आजार आहे ना तो फक्त व्यायामाने बरा करू शकत असला असतात तर व्यायाम करणाऱ्या कुठल्याच माणसाला काहीच आजार दिसला नसता. आणि अन्नाची नासाडी हा जो विषय आहे की नाही ती होऊ नये म्हणून शिळं पाकं खाणाऱ्या महिलांची संख्या कमी नाहीये आपल्याकडे. खूप महत्वाचा विषय बोललात तुम्ही. मोजकच जे खाणं असतं त्याच्यामध्ये सांगताना मी एक खूप महत्वाची गोष्ट सांगते, आज प्रेक्षकांनी तेवढी ऐकली तरी पुष्कळ आहे. झाडाला येणारा कोणताही पदार्थ मानवाच्या शरीरामध्ये 99% वेळेला साखर म्हणून जातो. मग आपण म्हणतो की मी भाकरी खाते, भात खाते, पोळी खाते, घरचंच खाते, त्यावेळेला हे सगळे दळून आणणारे जे पदार्थ आहेत पिष्टमय पदार्थ हे साखर आहेत. आणि साखरेपासून एनर्जी तयार करण्याची ज्याची मेटाबॉलिक सिस्टीम नसते त्याला ती रक्तात साचल्यावर डायबिटीज होतो. तो होऊ नये म्हणून त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्जन होतं. आणि ज्यांच्याकडे फॅट सेल्स नसतात ते लोक बारीक असतानाच त्यांना बीपी, डायबिटीज, हार्ट डिसीज असतो. तर मजा अशी आहे की उरलेले जे 2 घटक आहेत की तुम्ही प्रोटीन आणि फॅट हे शब्द ऐकले असतील, त्याच्यापासून आपल्या सेल्स बनतात सगळ्या पिंडी ते ब्रह्मांडी, या न्यायाने ते रॉ मटेरियल जिथून मिळतं आपल्याला ते आपण खाणं अपेक्षित असतं जेव्हा हे सगळे आजार असतात तेव्हा. आणि हे एकाच पद्धतीची वेगळी वेगळी प्रारूप आहेत. म्हणजे ज्या वेळेला ओव्हरी इन्सुलिन रेजिस्टंट होतात त्यावेळेला पीसीओडी होतो. ज्या वेळेला शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सूज येते तेव्हा त्या ठिकाणचा आयटिस, म्हणजे सांध्यांना सूज आली की आर्थरायटिस, युटरसच्या एंडोमेट्रियमला सूज आली की एंडोमेट्रायटिस, तुमच्या गॅस्ट्रोइंटेस्टायनलला सूज आली की इरिटेबल बावेल सिंड्रोम, तुमच्या रेस्पिरेटरी ट्रॅकला सूज आली की अस्थमा ॲलर्जी. म्हणजे काय की साखर जी एनर्जीसाठी वापरली जात नाहीये ती इरिटंट म्हणून काम करायला लागते. आणि मग तुम्ही त्या 25 पैकी आहात की जे बिनधास्त साखर पचवू शकतात, म्हणजे पिष्टमय पदार्थ, मी गोड खात नाही असे म्हणणारे लोक सकाळी चहा बिस्किट खात असतात, दुपारी फोडणीचा भात आणि भाजी भाकरी खात असतात आणि रात्री खिचडी खात असतात. तर ही साखरच आहे ना तिखट चवीची. तर माझं म्हणणंच हे आहे की ज्या वेळेला तुम्हाला ह्या अशा तक्रारी असतात त्यावेळेला ऑलरेडी तुमच्या हाडांची झीज झालेली असते. शक्ती ही अशी गोष्ट आहे की ती तुम्ही वापरा आणि वाढवा, यूज इट और लूज इट. त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं मार्गदर्शन, म्हणजे आज हार्ट अटॅक आलाय, बायपासचं ऑपरेशन झालंय किंवा हिस्टेक्टॉमी झाली, उद्या जाऊन लगेच वजन उचला असं माझं म्हणणं नाहीये.
पण तुम्हाला तुमचं दुखणं जे आहे त्याच्या प्राथमिक वेदनांचं शमन झाल्याच्या नंतर तुमची लाईफस्टाईल तुम्ही योग्य प्रकारे हातात न घेतल्यामुळेच ह्या सगळ्या तक्रारींना सामोरं जावं लागलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याविषयी गैरसमज बाळगण्यापेक्षा सज्ञान होणं, आपण कुठल्या गटात बसतो, साखर पचवणाऱ्यांच्यात येऊ शकतो की नाही येऊ शकत हे ओळखणं आणि त्याच्यानुसार तुमची आहार आणि दिनचर्या जी आहे ती बदलणं हे आपल्या हातातलं काम असतं. आणि मग अन्न जे आहे की नाही ते किलोनी खातो आपण, आणि ते तुमच्या प्रकृतीला अनुसरून असलं ना की मग जे मिलीग्रॅम मध्ये ग्रॅम मध्ये औषधं घ्यावी लागतात त्याचं क्वांटिटी कमी लागते किंवा ती लागतच नाही. वा, तुम्ही ना इतक्या छान पद्धतीने समजावून सांगताय. मला असं वाटतंय की एखादा डायटिशियन माझ्यासमोर बसून या सगळ्या गोष्टी मला सांगतोय. तुम्ही आहार तज्ज्ञ आहातच. आता याच्यात ना वजन उचलणं किती महत्वाचं आहे आणि ते कशा रीतीनं करावं किंवा घ्यावं हे सुद्धा आपण सांगितलं. आता याच्यात व्यायाम, आरोग्य, आहार याचं प्रमाण जे आहे हे कसं असावं, प्रमाण किती टक्के असावं? व्यायाम, आरोग्य, आहार ह्या तिन्ही इंटरडिपेंडंट गोष्टी आहेत. म्हणजे मजा अशी आहे की जेनेटिकली गिफ्टेड लोक असतात काही मुठभर, की ते मी म्हणते ना की 90 वर्षानंतर सुद्धा 2 वेळेला भाजीपोळी, वरण भात आणि म्हातारी एकदम ताट पचवू शकतात. बरोबर. हे नशिबाने तिथेपर्यंत गेलेले आहेत. आपल्याला कर्माने तिथे जायचं असतं. प्रॉब्लेम असा होतो की ते भाजीपोळी वरण भात खातात 2 वेळेला, म्हणून आपण ती खाल्ली पाहिजे म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचू असं आपल्याला वाटतं. तर आपण बघितलं असेल तुम्ही, लहानपणी एक मजेशीर उदाहरण देते. काही लोक अगदी थोडे दिवस अभ्यास करतात आणि पहिले येतात, आणि काही वर्षभर घासतात पण जेमतेम 35 ते 40% पोहोचतात. हा जसा खरडे घाशीचा इंटलेक्च्युअल कोशंट असतो ना, तसाच फिजिओलॉजिकल कोशंट असतो. कुणाला किती व्यायाम करावा लागणार आणि किती स्ट्रिक्ट न्यूट्रिशन पाळावं लागणार हे त्याचं शरीर आणि त्याची हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री ठरवते. आणि तुम्ही ज्यावेळेस ऍक्सेप्ट करायला तयार असता की मला तेवढं पाठांतर जमत नाही, तर मी जास्ती अभ्यास जो आहे तो करणं अपेक्षित आहे, किंवा मला जास्त प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे माझ्या स्पेसिफिक कामासाठी, तीच गोष्ट तुमच्या फिजिओलॉजिकल इंटेलिजन्सला, तुमच्या आरोग्याला, हेल्थला पण लागू असते. पण तिथे आपण काय गृहीत धरतो, सांगणारा माणूस सांगतो है आम्ही गुलाबजाम खाऊन प्रोटीन मिळवतो, हो आमचं सगळं नीट चाललंय, तुम्हाला कशाला ही डाएट आणि एक्सरसाइजची थेरं पाहिजे. किंवा मग 7-8 राऊंड मारल्यानंतर 7-8 राऊंड मारल्यानंतर एक समोसा खाल्ला तर चालेल. म्हणून तर ना मग हे ते लोक आहेत की मी 22 वर्ष झाले रोज व्यायाम करतो पण पोट काही कमी होत नाही हो. कारण की समोसा पचवणारे जे जेनेटिक्स आहेत ना त्याच्यात बटाटा आणि गव्हाचं पीठ आहे ना, बरोबर, म्हणजे पिष्टमयतेन वर तेलात तळलंय. सगळे अनहेल्दी पदार्थ जे आहेत ना ते साखर आणि फॅटचं कॉम्बिनेशन आहेत. नावं सांगा तुम्ही मला, मी तुम्हाला पटवून देते. मोठी यादी आहे आणि मला वाटतं याच्यासाठी आपल्याला एक वेगळा कार्यक्रम घ्यावा लागेल. आपण आता एक काम करूया डॉक्टर शर्वरी, एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपल्या या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. मला आणखीही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तुमच्याकडून. हा हो 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 हो. तशी तू तेव्हाशी तू बहराच्या बाहूंची तू. रसिका हो, आज आपल्यासोबत डॉक्टर शर्वरी इनामदार आहेत आणि त्या MD आयुर्वेद जागतिक विजेत्या पॉवर लिफ्टर आहेत. त्याच्या बरोबरीनं त्या आहार तज्ज्ञ सुद्धा आहेत आणि प्रशिक्षण सुद्धा देतात. या सगळ्या क्षेत्राचं, ज्या क्षेत्रात त्या काम करतायत त्याविषयी आणि व्यायामाचं, आरोग्याचं या सगळ्या महत्त्व पटवून देत असतात, आहाराचं महत्त्व पटवून देत असतात. आणि हे त्यांच्या आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या ज्या आमच्या गप्पा आहेत त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच. पुन्हा आपण त्यांच्याकडे जाऊया. हॅलो, नमस्कार. नमस्कार डॉक्टर शर्वरी, तुमचे ना काही व्हिडिओ खूप प्रसिद्ध झाले होते. म्हणजे तुम्ही साडी नेसून वजन उचलताय किंवा सूर्यनमस्कार किंवा जे पुशअप्स वगैरे आहेत ते मारताय आणि त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला होता ना की खूप व्हायरल झालं होतं ते. तर मला सांगा ना त्याच्याविषयी.
महाराष्ट्रीयन स्त्रीसाठी कुठलाही सणवार म्हणजे साडी असते. हा. रोज साडी नेसत नाही मी, पण मुंज लग्न कार्यक्रम काही असेल की आवर्जून नेसते, आवडते मला. आणि त्या दिवशी म्हणजे जिम मध्ये होते मी आणि निघाले होते आणि माझे काही सेट्स बाकी होते आणि त्या दरम्यान ते सेट्स चालू असताना आहोंनी काढला त्याचा व्हिडिओ. आणि एखादी महाराष्ट्रीयन स्त्री काय असतं माहितीये का, ती तुम्हाला साडी नेसलेली आहे म्हणजे किचन मध्ये किंवा ऑफिसमध्ये दिसेल. महाराष्ट्रीयन स्त्रियांचं आपल्या जे मसल मास आणि स्ट्रेंथ आहे की नाही, ती आपल्या नॉर्थ मधल्या ज्या मुलींसारखी आहे तशी जनरली असत नाही. त्याच्यामुळे लोकांना ते आश्चर्य वाटलं बघून की हे काय कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळे कदाचित त्यांनी ते पसंत केलं असेल. माझं म्हणणंच ते आहे की नो एज, जेंडर, एथनिसिटी, लँग्वेज कॅन बी अ बॅरियर टू व्हॉट यू वॉन्ट टू बी. येस. आणि तुमच्यासाठी एज इज जस्ट अ नंबर, नाही का? आणखी एक गोष्ट मला यात नमूद करावीशी वाटते, जी तुम्ही मला काल बोलताना सांगितले की तुमच्या 63 वर्षाच्या आईला सुद्धा तुम्ही पॉवर लिफ्टिंग शिकवलेलं आहे आणि त्या हे करतायत. हे काय आहे नेमकं? मी गमतीने म्हणते की आई, तुला शोधत शोधत हा खेळ कदाचित माझ्यापर्यंत आला असेल. कारण माझा स्वभाव खूप मशेप मिळवतं. कोणी पुढाऱ्यांकडून घेतं, कोणी संस्थांमधून वेगवेगळ्या ऍप्लिकेशन मिळवतं. आणि मी तर सरकारी नोकरीत नाहीये किंवा कुठलं मला तसं फंडिंग पण नाहीये. त्याच्यामुळे स्वतःसाठी उभं राहणं किंवा कुटुंबाने केलेली मदत किंवा मी स्वतः जे पैसे कमवते ते कुटुंबासाठी वापरण्याच्या ऐवजी माझ्या स्वतःच्या खेळाच्या स्पर्धेच्यासाठी वापरणं हे मला अनिवार्य ठरतं. वा. आणि मी आनंदाने करते ते. वा वा वा. आता एक गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी आहे ती म्हणजे की तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू ठेवलेली आहे, त्यातून या स्पर्धांसाठी प्रयत्न करताय, तुमची जिम सुद्धा आहे, डायटिशियन आहार तज्ज्ञ म्हणून सुद्धा काम करताय आणि तुमची आता मुलं सुद्धा मोठी आहेत जी या क्षेत्रात. म्हणजे तुम्ही कसं काय, म्हणजे तुमची दिनचर्या कशी असते, कसं काय जमवता हे सगळं? मी स्त्री असल्याचा मला फायदा होतो असं मला वाटतं की मल्टीटास्कर असतो आपण. पण मजा अशी आहे की मी कुठेच मी खूप आदर्श आणि उत्कृष्ट आहे ही भावना ठेवून जात नाही. मी माणूस आहे आणि मला स्वतःला इच्छा आहे की मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. तुम्हाला ज्यावेळेस इच्छेविरुद्ध गोष्टी कराव्या लागतात की नाही, त्यावेळेला जो स्ट्रेस येतो ना, तो घालवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात. स्ट्रेस म्हणतात त्याला. जो स्ट्रेस तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जातो, हवासा असतो, तो यू स्ट्रेस असतो. आणि मग मला भले खूप मोठ्या मोठ्या गोष्टींचं प्लॅनिंग करता येत नसेल, पण माझा टाइम मॅनेज करणं हा माझा छंद आहे. त्याच्यामुळे मी माझ्या दिवसाचा जो वेळ आहे तो ऍप्टली वापरता येईल ह्याची पूर्ण काळजी घेते. दिवस कधी सुरू होतो तुमचा? दिवस किती वाजता सुरू होतो? दिवस साधारणतः 6 वाजता सुरू होतो आणि 10 वाजता संपतो. बर. मी स्वतः सांगते ना की रात्रीची 9 तासाची झोप जी आहे ती कंपल्सरी आहे कॉम्पिटिटिव्ह ऍथलीटला. आणि जर स्वतःच मी ते जगले नाही तर अवघड होते परिस्थिती. कारण काही वेळेला कार्यक्रम असतात, स्पर्धेसाठी बाहेर ट्रॅव्हल असतो, काही वेळेला कुठे भाषण किंवा प्रमुख पाहुणा म्हणून जायचं असतं, काही वेळेला क्लिनिकमध्ये पेशंट्स उशिरापर्यंत चालतात. या सगळ्या ह्याच्यात माझं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं ना. पण मी पण माणूस आहे आणि मी एक्स्ट्रा परफॉर्मिंग ह्युमन बिईंग आहे हे लक्षात ठेवून पुन्हा पुन्हा स्वतःला जागेवर आणते. किती छान, किती छान. या सगळ्या प्रवासात तुमची मुलं आता मोठी आहेत, महाविद्यालयात किंवा त्यात स्वतःचं करिअर उत्तमरित्या करतायत, त्यांचं काय म्हणणं असतं? आई डोक्यावर बसणारी असते ना जेव्हा तू हे कर ते कर ते करत नाहीये, त्यावेळेला मुलांना असं होतं की आई वडील नुसतेच आपल्याला बोलतात, स्वतः मात्र कम्प्युटर समोर दिवस दिवस काम करत बसलेले असतात आणि आपल्याला म्हणतात स्क्रीन समोर का बसताय. आय मेक शुअर दॅट दे डू व्हॉट आय डू, नॉट व्हॉट आय से. म्हणजे तुम्ही जर रोज व्यायाम करा असं मला त्यांना सांगायचंय तर तो मी आधी केलेला असतो. तुम्ही दारू पिऊन उत्मात करू नका तर ते सांगायच्या आधी चांगलं काय खायचं आणि चांगलं राहून सुद्धा मजा कशी करायची हे त्यांना दिसतं. कारण मी एवढं सगळं करतेय पण म्हणून मी दुःखी आहे आणि कुढत जगतीये असं कुठेच नाहीये. आणि तरुणांना ते आवडतं. दॅट इज व्हॉट इट इज ऑल अबाउट. आनंद आला पाहिजे जगण्याचा आणि तो तुम्हाला मिळावं हीच आईची अपेक्षा असते. मग चांगलं जगून मिळणार असेल तर का नाही ना. त्याच्यामुळे होपफुली त्यांना दिसत असेल की आपली आई हिपोक्रेट नाहीये, शी प्रॅक्टिसेस व्हॉट शी प्रीच. तर त्याच्यामुळे करतात ते सुद्धा व्यायाम. वा. तुमचा रोल मॉडेल कोण आहे? आय डोंट बिलीव्ह इन दॅट कन्सेप्ट.
वा वा, मस्त. बरं, आता आगामी कुठल्या स्पर्धा आहेत म्हणजे आताही तुम्ही बोलत असताना मला सांगितलं की तुम्ही आता येत्या काही दिवसात जागतिक स्पर्धेसाठी जाणार आहात. कुठली स्पर्धा आहे ती? जागतिक क्लासिक आणि इक्विप्ड पॉवर लिफ्टिंग स्पर्धा आहे केप टाउन, साऊथ आफ्रिकेला. साधारणतः 8 तारखेला निघतीये मी. 14 आणि 19 ऑक्टोबरला 2 वेगवेगळ्या मॅचेस आहेत माझ्या क्लासिक आणि इक्विप्डच्या. आणि लांबचा प्रवास आहे, परदेशात जाऊन खेळायचंय. दुर्गेच्या कृपेने होईल सगळं. नक्की, आमच्या शुभेच्छा आहेतच पाठीशी. खूप खूप धन्यवाद. मीन्स अ लॉट. वा, तुम्ही आज इतक्या सुंदररित्या सगळी माहिती दिली ना. खरं तर आपण ज्या विषयांवर बोलत होतो ना, तो प्रत्येक विषय खरं तर विस्तारानं विस्तृत प्रत्येक कार्यक्रमाचा असा हा विषय, पण तुम्ही ज्या तऱ्हेनं माहिती दिलीत ना त्यातूनही खूप गोष्टी कळत होत्या आणि आमच्या श्रोत्यांना सुद्धा त्या खूप आवडल्यात. बरं, निघताना आमच्या सख्यांना काय सांगाल? मजेत जगा, आणि तुम्ही स्वतः मजेत जगता हा तुम्ही दुसऱ्यावर केलेला अन्याय नसतो. तुम्ही तुमच्या कुटुंबाचा धागा असता. तुम्ही आनंदात असणं हे किती महत्वाचं आहे ह्याचं महत्व तुम्हाला ज्यावेळेस पोस्टपार्टम डिप्रेशन येतं किंवा मेनोपॉज नंतर जास्त भावनिक व्हायला होतं त्यावेळेला समजून उपयोग नाहीये. तुमचं स्वतःचं आरोग्य, मानसिक शारीरिक जे आहे ती तुमची जबाबदारी आहे. तुम्ही सगळ्यांना प्रायोरिटीवर घेता पण स्वतःला घेत नाहीत. त्याच्यामुळे स्वतःच्या प्रकृतीकडे तेवढंच लक्ष द्या जेवढं पोटच्या लेकराकडे किंवा स्वतःच्या नवऱ्याकडे किंवा वरिष्ठांकडे देता. आणि आनंदात जगा. मस्त मस्त. येणाऱ्या सगळ्या स्पर्धांसाठी आणि जे काही उपक्रम तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे चालवणार आहात त्या सगळ्यासाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा. आणि आज वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात, बोललात त्यासाठी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. रसिका हो, डॉक्टर शर्वरी, आज शर्वरी इनामदार यांच्याशी झालेला संवाद आपल्याला कसा वाटला? प्रतिक्रिया येत आहेत, लोकांना आवडतात आणि आपणा सर्वांचे मनापासून आभार रसिका हो. पण आता कसं आहे की कार्यक्रमाची वेळ संपत येते. यानंतर एक छानसं गीत अर्थात गोंधळ आहे आणि त्या गोंधळाबरोबरच आपल्या कार्यक्रमाची सुद्धा सांगता होईल. त्यानंतर ठीक 8 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली